न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी पायल आपले हार्दिक स्वागत करते। सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची। विदर्भाच्या पंढरीत श्रींच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची मांदियाळी। दरोड्याच्या प्रयत्नात असलेली 9 कुख्यात आरोपींची टोळी जेरबंद। मडबा स्थायी समिती सभेत विविध विषयांना मंजुरी। महानगरातील हाफ मॅरेथॉनला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद। अकोला शहरात श्रींचा प्रगटोत्सव हर्षोल्लासात साजरा। विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरीत श्रींच्या प्रकटोत्सवाकरिता लाखो भाविकांची मांदियाळी दिसून आली। मंदिर संस्थानचे विश्वस्त कर्मयोगी भाऊराव पाटील यांच्या हस्ते श्रींच्या रजत मुखवट्याचे पूजन करून दुपारी शहरातून भव्य पालखी शोभायात्रा काढण्यात आली। या अलौकिक सोहळ्याचा याची देही याचा डोळा लाखो भाविकांनी अनुभव घेतला। करापाठ भक्तीने विघ्ने सारी पडती दूर, करापाठ भक्तीने विघ्ने सारी पडती दूर, सर्व सुखांचा येईल पूर श्री गजानन भक्तीने। विदर्भाची पंढरी असलेल्या संतनगरी शेगावात संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांचा 141 प्रगट दिनोत्सव मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात आला। सोमवार 25 फेब्रुवारीला सकाळी यगाची पूर्णाहुती व अवभृत स्नान संपन्न झाले। श्रींचा प्रगट दिनोत्सव पाहता लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। श्रींच्या समाधी दर्शनासाठी लांब रांग लागली होती। जवळपास 8 तास उभे राहून भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले। श्रींच्या मुखदर्शनासाठीही भाविकांची लांबच लांब रांग लागली होती। श्रींच्या मुखदर्शनासाठीही जवळपास 2 ते 3 तास भाविक रांगेत उभे होते। दुपारच्या सत्रात मंदिरातून योगीराज संतश्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी रथ, मेणा, गज, आश्वासह नगर परिक्रमेस निघाली। यामध्ये शेकडो दिंड्या पालख्यांनी सहभाग घेतला। गणगणगणात बोतेच्या जयघोषाने संपूर्ण संतनगरी दुमदुमली होती। श्रींच्या मंदिरात भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता वनवे मार्ग करण्यात आला होता। यामध्ये दर्शनवारी व श्रीमुखदर्शन बारीकडे जाणारे मार्ग वनवे करण्यात आले। प्रगट दिन महोत्सव पाहता श्रींच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। यावर्षी संपूर्ण मंदिर परिसर केळीच्या खांबांनी सजवण्यात आला। श्रींचा प्रगट दिन उत्सव पाहता सहभागी होण्यासाठी जवळपास 700हून अधिक दिंड्या व पालखी शेगावात दाखल झाल्या। नव्याने सहभागी झालेल्या भजनी दिंड्यांचे स्वागत व या भजनी दिंड्यांना मंदिर संस्थांद्वारे साहित्य वितरित करण्यात आले। सोमवारी सकाळी सुरू झालेला हा भक्ती सोहळा उशिरा रात्रीपर्यंत सुरू होता। लाखो भाविकांनी याची देही याची डोळा या उत्सवाचा आनंद घेतला। पाहूया या महोत्सवाची एक झलक। दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या 9 अट्टल गुन्हेगारांना मोठ्या शिताफीने माणा पोलिसांनी जेरबंद केले।
या आरोपीकडून दरोड्यासाठी लागणारे साहित्य व नकली सोन्याचे 1 किलो नाणे पोलिसांनी जप्त केले। माना पोलिसांच्या सतर्कतेने बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हाबाहेर दरोडा, लूटमार व फसवणूक सारखे गुन्हे करणारी 9 जणांची अट्टल टोळी जेरबंद करण्यात यश आले। प्राप्त माहितीनुसार माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार भाऊराव घुगे हे पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहिती मिळाली की राष्ट्रीय महामार्गावर चिंचखेड खरप फाट्याजवळ एका शेतात 9 जण बस्तान मांडून आहेत। ही टोळी काही गुन्हे करण्याची तयारी करीत असल्याचे पोलिसांना समजले। या माहितीच्या वरून पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्यांची झडती घेतली। एका जणाजवळील पिशवीत मिरचीची पूड आढळून आली, तर त्याच्याकडे लोखंड कापण्याची आरी, एक लोखंडी सुरी, बनावट सोन्याची नाणी, 5 मोबाईल आढळून आले। या कारवाईत माना पोलिसांनी दादाराव पवार, लघु पवार, जवाहरलाल पवार, राहुल पवार, ईश्वर पवार, सोपान चव्हाण, उदयसिंह पवार, विनोद पवार, सदाशिव चव्हाण यांना ताब्यात घेतले। या कारवाईबाबत माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार भाऊराव घुगे यांनी सिटी न्यूजशी बोलताना माहिती दिली। अकोला महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा सोमवारी संपन्न झाली। या सभेत विविध विकासात्मक विषयांना मंजुरी देण्यात आली। विशेष बाब म्हणजे 10 सदस्यांसाठी ही सभा शेवटची होती। अकोला महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा सोमवारी शहीद टिपू सुलतान सभागृहात संपन्न झाली। सकाळी 11 वाजता आयोजित स्थायी समिती सभेत 15 फेब्रुवारी रोजी झालेल्या सभेच्या इतिवृत्ताला कायम करण्याची मंजुरी देण्यात आली। यासोबतच नगर दलित वस्ती अंतर्गत 25 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कामांना कार्योत्तर मंजुरीच्या विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात आला। महापालिकेत नव्याने हद्दवाढ झालेल्या भागात नागरी सोयी सुविधांच्या विकासासाठी विशेष अर्थसहाय्य योजना सन 2018-19 अंतर्गत विद्युतीकरण, जलप्रदाय बांधकाम विभागातील 2 कामांच्या ई-निविदा संदर्भात चर्चा करून निर्णय घेण्यात आला। यावेळी स्थायी समिती सभापतींच्या परवानगीने वेळेवर येणाऱ्या विषयांवर चर्चा करण्यात आली। त्यामध्ये शहरात टाकण्यात येत असलेल्या 58 किलोमीटरच्या पाईपलाईनचा प्रश्न, गुलजारपुरा स्मशानभूमी, फॉगिंग मशीन यावर चर्चा करण्यात आली। तसेच मोबाईल टॉवरवर केलेली दंडात्मक कारवाईचा दंड अद्यापपर्यंत का वसूल करण्यात आला नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात आला। स्थायी समिती सभेला सभापती विशाल इंगळे, उपायुक्त सुमंत मोरे, नगर सचिव अनिल बिडवे व अर्थ स्थायी समिती सदस्य उपस्थित होते। स्टुडिओ 30 फिटनेस अँड स्पा व गो ग्रीन फाउंडेशनच्या वतीने तसेच मीडिया पार्टनर आरआरसी नेटवर्कच्या वतीने आयोजित हाफ मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या स्पर्धेकरिता 2.5 लाखांची पारितोषिके ठेवण्यात आली होती। पर्यावरण जनजागरणासाठी महानगरात रविवारी आयोजित रन टू सेव्ह ट्री हाफ मॅरेथॉन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। स्टुडिओ 30 फिटनेस अँड स्पा व मीडिया पार्टनर आरआरसी नेटवर्क व गो ग्रीन फाउंडेशनच्या वतीने रविवारी सकाळी स्थानीय कृषी विद्यापीठ परिसरात या मॅरेथॉन स्पर्धेचा आमदार गोपीकिशन बाजोरिया, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विकास भाले, उद्योजक नितीन खंडेलवाल, स्टुडिओ 30च्या संचालिका श्रद्धा अग्रवाल, गो ग्रीन फाउंडेशनचे कौशल भाटिया, संतोष अग्रवाल आदींच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला। यात तब्बल 2,50,000 रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली होती। यात 10 किलोमीटर अंतरासाठी 45 वर्षाच्या आतील गटात प्रथम क्रमांक हा किरण मस्के यांचा, द्वितीय चेतन बोंबले तर तृतीय क्रमांक सूरज घोळघाशे यांचा आला। 45 वर्षावरील वयोगटात प्रथम पंकज जाजू, द्वितीय अरुण राठी तर तृतीय जयदीप महाजनी हे विजयी ठरलेत। 21 किलोमीटर अंतरात 45 वर्षाच्या खालील गटात प्रथम किशोर खडसे, द्वितीय किशोर खडसे तर तृतीय सलीम तडवी ठरलेत। 45 वर्षावरील गटात प्रथम अर्जुन साळवे, द्वितीय डॉक्टर पराब टापरे, तृतीय राजेश अतुलकर आले। 10 किलोमीटरच्या अंतरात महिला गटात 45 वर्षाच्या खालील गटात प्रथम निकिता भोंगळे, द्वितीय पौर्णिमा डोंगरे, तृतीय लक्ष्मी सदार हे विजयी ठरलेत। तर याच अंतरात 45 वर्षाच्या वरील गटात प्रथम प्राध्यापक डॉक्टर सुरेली नाथानी, द्वितीय हेमा खोटरे तर तृतीय सुरेखा सोनवणे ठरल्यात। विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या उपस्थितीत रोख पारितोषिके, प्रशस्तीपत्रे प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला। स्टुडिओ 30 व गो ग्रीन फाउंडेशन यानंतर हे असे उपक्रम सातत्याने राबविणार असल्याचे श्रद्धा अग्रवाल यांनी सांगून या उपक्रमाची माहिती दिली। संचालन व आभार गो ग्रीन फाउंडेशनचे कौशल भाटिया यांनी केले। यावेळी संतोष अग्रवाल, महेंद्र खेतान, राजेश पूर्वे, डॉक्टर जुगल चिराणिया, संध्या अग्रवाल, सुप्रभात हास्य क्लबचे सुभष बन्सल, चिमणभाई डेडिया, प्रवीण खंडेलवाल, दिनेश मंडोळा, जय अग्रवाल, सुरेश खंडेलवाल, विजय कल्लनी, सुरेश माहेश्वरी, रणजित गुप्ता, दिलीप खंडेलवाल, जीवन देशमुख, राजेंद्र तापडिया,
सुभाष लड्ढा समवेत डॉक्टर, वकील, प्राध्यापक, वैद्यकीय विद्यार्थी व विविध संस्थांचे पदाधिकारी, महिला, पुरुष, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भक्तांच्या हाकेला धावणारा संत श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन उत्सव अकोला शहरात मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शहरात ठिकठिकाणी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. अकोला शहरात अत्यंत उत्साह व भक्तिपूर्ण वातावरणात संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांचा 141वा प्रकट दिन उत्सव साजरा करण्यात आला. योगीराज श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त शहरातील सर्व श्री गजानन महाराज मंदिरांना अत्यंत आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले होते. त्यामुळे श्रींच्या मंदिराची शोभा वाढली होती. मंदिरात येणारा प्रत्येक भाविकाला बेसन पोळीचा प्रसाद वितरित करण्यात आला होता. श्रींच्या प्रकट दिनाला हजारो भाविकांनी संतनगरी शेगावला जाऊन श्री गजानन महाराजांचे दर्शन घेतले. जे भाविक शेगावला जाऊ शकले नाही त्यांनी शहरातील विविध गजानन मंदिरात जाऊन सेवा दिली. श्रींच्या प्रकट दिनोत्सवानिमित्ताने सर्वच मंदिरात गणगणगणात भोतेचा गजर सुरू होता. अकोला शहरात श्रींच्या प्रकट दिनानिमित्त भाविकांसाठी ठिकठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. यासोबतच शहरातील विविध श्रींच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे समापन महाप्रसादाने करण्यात आले. अकोला महानगरपालिकेची विशेष अर्थसंकल्पनीय सभा 27 फेब्रुवारीला आयोजित करण्यात येत आहे. या सभेत 550 कोटी रुपयांचा बजेट मंजूर करण्यात येत असल्याची माहिती नगर सचिव बिडवे यांनी दिली. मनपा प्रशासनाद्वारे सन 2018-19 चे सुधारित व सन 2019-20 चे मूळ अंदाजपत्रक स्थायी समितीने 15 फेब्रुवारीच्या सभेत मंजूर केले होते. या मूळ अंदाजपत्रकाचा मसुदा मंजूर करण्यासाठी सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला होता. त्यामध्ये काही दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले होते. संपूर्ण दुरुस्तीनंतर मनपाचा जवळपास 550 कोटीचे बजेट मंजुरीसाठी 27 फेब्रुवारीला विशेष सभेचे आयोजन करण्यात येत आहे. या सभेत सर्वानुमते मनपाच्या मूळ अंदाजपत्रकावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे नगर सचिव श्री अनिल बिडवे यांनी सिटी न्यूजशी बोलताना माहिती दिली. आज संपन्न झालेल्या अकोला महानगरपालिकेच्या अखेरच्या स्थायी समिती सभेमध्ये नागरी दलित वस्ती योजनेअंतर्गत महानगरपालिका प्रभाग क्रमांक 13 मधील कृषीनगर येथे मनपाच्या जी 22 नंबरची शाळा आहे त्या शाळेमध्ये टीन शेड टाकणे, त्याची दुरुस्ती करणे यासह हद्दवाढ क्षेत्रातील अतिशय महत्त्वाचे आणि तेथील नागरिकांची जी गैरसोय होती ती त्याबाबत महत्त्वाच्या ज्या निविदा काढल्या होत्या त्यामध्ये विद्युतीकरण आणि जलप्रदाय विभागाचे जी कामे होती त्या सर्व कामांना स्थायी समितीने मान्यता दिलेली आहे. सोबतच मूलभूत सोयीसुविधा विकास निधी अंतर्गत प्राप्त बांधकाम विभागातील 2 निविदा सुद्धा आज स्थायी समितीच्या सभेमध्ये मंजूर करण्यात आल्या आणि सदरचे कामं हे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी संबंधित कंत्राटदारांना त्याबाबत कार्यादेश मिळावे याकरिता तातडीने निर्णय मंजूर करून प्रशासनाने कार्यवाही करावी अशी अपेक्षा स्थायी समिती सदस्यांनी या सभेत व्यक्त केली. समोपचाराने आणि खेळीमेळीच्या वातावरणात आज स्थायी समितीचं संपूर्ण कामकाज पार पडलेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अकोला शहरातील मोठा पूल, लहान पूल, राजेश्वर सेतू पुलावरील लोखंडी रेलिंग पाईप चोरीत जात असून भुरटे चोर नशेची लत पूर्ण करण्याकरिता ही चोरी करीत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. अकोला शहरातील विविध पुलांवर असलेले लोखंडी रेलिंगचे पाईप कापून लंपास करण्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. अकोला येथील मोठा पूल, लहान पुलासोबतच राजेश्वर सेतूच्या पुलावर लोखंडी रेलिंगचे पाईप कापण्यात आले. या लोखंडी रेलिंगमध्ये लावण्यात आलेले पाईप कापून गायब करण्याचा प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. चोरटे पाईप कापून भंगार विक्रेत्यांना विकत आहेत. मोठा पूल, लहान पूल व राजेश्वर सेतूचे अनेक पाईप कापून गायब करण्यात आले. वेळेपूर्वी याकडे लक्ष न दिल्यास काही दिवसात या 3ही पुलावरील लोखंडी रेलिंग गायब होऊ शकते. या प्रकारचे चित्र पाहावयास मिळत आहे. नशा करण्याची लत लागलेले भुरटे चोर येथील पाईप कापून भंगार विक्रेत्यांना विकत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. अकोला ते शेगाव पर्यंतच्या पायदळवारी मार्गावरील पथदिवे गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद पडले आहे. याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने पायदळवारी करणाऱ्यांना रात्रीच्या वेळी त्रास सहन करावा लागत आहे. अकोला ते शेगाव दरम्यान पायदळवारी मार्गावर रात्रीच्या वेळी पायदळवारी करणाऱ्या भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. श्री गजानन महाराजांचा 141वा प्रगट दिन उत्सव पाहता अकोला शहरासह ग्रामीण भागातून हजारो नागरिक पायदळवारी करीत शेगावकडे रवाना झाले होते. 24 फेब्रुवारीच्या सकाळपासून उशिरा रात्रीपर्यंत पायदळवारी मार्गावर भाविकांनी गर्दी केली होती.
बाळापूरचे आमदारांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून या पायदळवारी मार्गावर 164 पथदिवे लावले होते. हे सर्वच पथदिवे देखरेख व दुरुस्ती अभावी बंद पडलेले आहेत. श्री गजानन महाराज प्रगट दिनासोबतच प्रत्येक बुधवारी शेकडो भाविक पायदळवारी मार्गाने शेगावला जातात. पायदळवारी मार्गावरील सर्व पथदिवे बंद असल्या कारणाने विशेष करून महिला वारकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेता पायदळवारी मार्गावरील पथदिवे सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. अकोला शहरात दिवसाढवळ्या पथदिवे सुरू ठेवण्यात येत आहेत. मनपावर महावितरणचे करोडो रुपये वीज बिल थकीत असताना मनपाचा विद्युत विभाग मात्र यामध्ये भर टाकण्याचे कार्य करीत आहे. अकोला महानगरपालिकेकडे वीज वितरण कंपनीचे करोडो रुपयांचे बिल थकीत आहे. हे करोडो रुपयांचे थकीत बिल कमी करण्याऐवजी अधिक वाढवण्याचे काम मनपा विद्युत विभाग करीत आहे. अकोला शहरात अनेक भागात दिवसाढवळ्या पथदिवे सुरू ठेवून शेकडो युनिट विद्युत खर्च करण्यात येत आहे. अकोला शहरातील रेल्वे स्थानक ते अशोक वाटिकापर्यंतचे पथदिवे दररोज दिवसाढवळ्या सुरू ठेवण्यात येतात. महापालिकेच्या विद्युत विभागाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे या प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे शासन विद्युत वाचवण्याचा संदेश देत आहेत, तर दुसरीकडे महापालिकाद्वारे शेकडो युनिट विद्युत व्यर्थ खर्च करण्यात येत आहे. अकोला शहराला लागून असणाऱ्या ग्रामीण परिसरात चारा व पाण्याच्या शोधात वन्यप्राणी भटकंती करीत असून या वन्य प्राण्यांची शिकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उन्हाळ्याची चाहूल लागली असून दुपारी तापमानात हळूहळू वाढ होत चालली आहे. अकोला शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागांमध्ये वन्य प्राणी पाणी व चाऱ्यांच्या शोधात भटकंती करीत असताना दिसत आहेत. हरणाचे कळप या भागांमध्ये सहज दृष्टीपथास पडतात. या हरणांची शिकार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मागील वर्षी अकोला जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही, त्यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. जंगल परिसरात नैसर्गिक जलस्रोत सध्या सुकत चालले आहे. जंगल भागात चाऱ्यांची सुद्धा कमतरता झाली आहे. त्यामुळे हरणासारखे वन्य प्राणी चारा व पाण्याच्या शोधात ग्रामीण भागाकडे येत आहेत. यामधील काही हरिण श्वानांचे शिकार बनत आहेत. यासोबतच हरणांची शिकार करून त्यांची मांस विक्री होऊ शकते. ही बाब लक्षात घेता वन विभागाने याकडे आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे. देशामध्ये बुद्धिबळ धोरण अभ्यासक्रमात सक्तीचे करावे असे मत आशियाई बुद्धिबळ स्पर्धा सुवर्ण पदक विजेता प्रवीण ठिपसे यांनी एका पत्रकार परिषदेत केले. बुद्धिबळ खेळाकडे सातत्याने कंटाळवाणा खेळ म्हणून पाहिले जात असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले जाते. जगातील 191 अधिकृत देशात बुद्धिबळ खेळण्याकडे महत्त्व दिले जाते. अनेक राष्ट्रांमध्ये विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा याकरिता बुद्धिबळाला शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने देशामध्येही बुद्धिबळ धोरण अभ्यासक्रमात सक्तीची आवश्यकता नसल्याचे मत आशियाई बुद्धिबळ स्पर्धा सुवर्ण पदक विजेते प्रवीण ठिपसे यांनी 24 फेब्रुवारीला आयोजित पत्रकार परिषदेत दिली. शहरात जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने 2 दिवसाचे बुद्धिबळ प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये विविध विभागातून 25 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये खेळाडूंचा अभ्यास व विचार करण्यासाठी प्रवृत्त व्हावे याकरिता या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अकोला शहरातील हमजा प्लॉटमधील एका घरातून चोरी केलेले मुद्देमाल एलसीबी पोलिसांनी हातरून येथील चोरट्याला पकडून त्याच्याकडून हस्तगत केला. या आरोपीकडून 19 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. अकोला शहरातील हमजा प्लॉट परिसरातील एका घरात चोरीची घटना घडली होती. मागील महिन्यात झालेल्या या चोरीच्या घटनेत आरोपीने सोन्याचे दागिने लंपास केले होते. जुने शहर पोलिसांसाठी ही चोरी एक प्रकारे आव्हान ठरली होती. त्यानंतर या चोरीचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वळता करण्यात आला. एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक ममता बादे यांनी आपल्या पथकासह तपासाची चक्रे फिरवीत हातरून येथून चोरट्याला अटक केली. या आरोपीकडून 19 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. जुने शहरातील हमजा प्लॉटमधील गुलमान नसीर याच्या घरी ही चोरी झाली होती. या प्रकरणी हातरून रहिवाशी अजाबराव गवई याला मुद्देमालासह एलसीबी पोलिसांनी अटक केली. आरोपीला न्यायालयासमोर हजर करीत पीसीआर घेण्यात आला. आरोपीकडून इतर चोरींचा उलगडा होण्याची शक्यता आहे. ही कारवाई एलसीबीचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात पीएसआय ममता बादे, हेड कॉन्स्टेबल शेख हसन, अशोक चाटी, अब्दुल माजिद, एजाज अहमद, रवी हिचे, एलसीबीचे गीता अवचार यांनी केली. एक नजर टाकूया आजचा सुविचार हेल्थ टिप्स आणि ब्युटी टिप्सवर.
पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। विदर्भाच्या पंढरीत श्रींच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची मांदियाळी। दरोड्याच्या प्रयत्नात असलेली 9 कुख्यात आरोपींची टोळी जेरबंद। मडबा स्थायी समिती सभेत विविध विषयांना मंजुरी। महानगरातील हाफ मॅरेथॉनला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद। अकोला शहरात श्रींचा प्रगटोत्सव हर्षोल्लासात साजरा। इथे आजचे बातमीपत्र संपवित आहोत। पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह। नमस्कार। जल्द हो रहे हैं ट्राई के नियमों में भारी बदलाव। आपको ही चुनने होंगे अपने पसंदीदा चैनल्स। देखिए आपके चैनल्स हमारे साथ। आरआरसी का वादा, कम से कम में फायदा ज्यादा। अभी करें अपने केबल ऑपरेटर से संपर्क। चुने अपने पसंदीदा चैनल्स। आरआरसी नेटवर्क, अपना शहर, अपने लोग, अपना चॅनल। सिटी मैत्रीण, जमीन असो वा आकाश, घर असो वा समाज, नोकरी असो वा व्यवसाय, सर्वांमध्ये सिटी मैत्रीण खास। गेल्या वर्षाची एकच आस, सर्वांमध्ये सिटी मैत्रीण खास। नवे वर्ष, नवे रूप, नवा पर्व, तुमच्या हक्काचं अंगण, तुमच्या हक्काचं आकाश। या नव्या पर्वात एकच ध्यास, महिला सशक्तीकरण। आरआरसी सिटी मैत्रीण पर्व दुसरं। Network.